आज आपण पाहणार आहोत शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 1 आणि 2 याचं नियोजन कसे करावे याबाबत आपल्याला सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गावात प्रभात फेरी काढायची आहे। गावात प्रभात फेरी काढल्यानंतर आलेल्या माता पालकांना व मुलांना आपल्या शाळेवर आल्यानंतर आपण लावलेल्या स्टॉलनुसार त्यांना एकेकाला बोलून एकेकाची नोंदणी करून घ्यायची। याच्यामध्ये एकूण 7 टेबल असतील। या 7 टेबलमध्ये सर्वात पहिला टेबल या ठिकाणी मुलांचं नाव नोंदणी म्हणून राहील। टेबल क्रमांक 1 या टेबलवर मुलांकडून एक विकासपत्र भरून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मुलांचं नाव, त्याच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, त्याचं वय किती आहे ते लिहायचं, त्याच्यात वर्ष आणि महिने ही माहिती भरून घेतल्यानंतर आपण 2 मेळावे घेणार आहोत। याच्यामध्ये पहिला मेळावा असेल त्यावेळेचं वजन किती आहे त्याची नोंद करायची आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये उंची, त्याची उंची मोजून घ्यायची आणि त्याची नोंद त्या ठिकाणी करायची। म्हणजेच पहिल्या टेबलवरती नाव नोंदणी करत असताना मुलांची उंची आणि वजन हे मोजून घ्यायचं, त्यांची माहिती लिहून घ्यायची आणि पालकांची स्वाक्षरी, मेळावा कधी घेतला त्या दिनांकाच्या रकान्यात दिनांक टाकायचं आणि पालकाची स्वाक्षरी घेऊन आपण 1 नंबर टेबलवरून त्याला 2 नंबरच्या टेबलला पाठवायचं। 2 नंबरचं टेबल म्हणजे स्टॉल क्रमांक 2 याच्यामध्ये शारीरिक विकास याची क्षमता त्याच्यात तपासल्या जातील। शारीरिक हालचालीवर आधारित त्या ठिकाणी त्यांची क्षमता असतील। याच्यात दोरीवर उड्या मारणे, दोन्ही हाताच्या साहाय्याने चेंडू किंवा रिंग फेकणे, कागदाची होडी तयार करणे आणि चौथा आहे चित्रात रंग भरणे। यापैकी त्याला हालचाल करायला किंवा कोणत्याही एक कृती त्याला करण्यास सांगायचं। कृती केल्याने दोरीवरच्या उड्या त्याला चांगल्या मारता आल्या तर चांगले ह्या रकान्यामध्ये त्याची टिक मार्क करायची आणि त्याला जर उड्या मारता नाही आल्या तर मदतीची गरज या कॉलममध्ये टिक मार्क करायची। दोन्ही हाताच्या साहाय्याने चेंडू फेकणे किंवा रिंग फेकणे, बादलीत चेंडू टाकायला लावणे किंवा दुसऱ्या मुलाकडे चेंडू फेकायला लावणे किंवा रिंग टाकायला लावणे, याचंही त्याच पद्धतीने तो त्याला स्वतः जर करता येत असेल, चांगले करतो किंवा चांगली करते याच्यात नोंद करायची। त्याला जर जमत नसेल, इतरांच्या मदतीने तो करत असेल तर मदतीची गरज या कॉलममध्ये करायची आहे। हे करत असताना कॉलममध्ये 2 दिलेले आहेत, पहिला मेळावा आणि दुसरा मेळावा। तर याच्यात पहिल्या मेळाव्याच्या रकान्यामध्येच पहिला मेळावा घेत असताना आपण ते नोंदणी करायची आहे। ते झाल्यानंतर टेबल क्रमांक 3 हा बौद्धिक विकास या क्षमतावर आधारित असेल। याच्यामध्ये बुद्धीला चालना देणाऱ्या क्षमता या ठिकाणी तपासल्या जातील। याच्यात लहान मुलांना लहान आणि मोठा फरक ओळखणे यासारखे त्या ठिकाणी पूर्ती करायला लावणे। याच्यात त्रिकोण असतील किंवा एखादी वस्तू लहान आणि एक वस्तू मोठी, त्याच्यातली कोणती वस्तू लहान आहे कोणती मोठी असे प्रश्न विचारावेत। तो जशा कृती करेल त्याची नोंद आपल्या चांगले करतो याच्यात करायची किंवा मदतीची गरज याच्यात करायची आहे। दुसरा क्षमतामध्ये आपल्याला करता येईल 2 प्रकारचे वर्गीकरण, जसे फळे आणि पक्षी किंवा पक्षी आणि प्राणी, या पद्धतीचे आपण 2 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवून त्या ठिकाणी त्यांचे वर्गीकरण करता येतं का ते त्याच्याकडून करून घ्यायचं आहे। तिसरी क्षमता तपासत असताना दिलेल्या वस्तू किंवा चित्र क्रमाने लावणे, लहान त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा अशा पद्धतीने वस्तू देऊन त्याचा क्रम लावण्याचं त्याला सांगण्यात यावे। चौथी क्षमता तपासताना जोड्या लावणे, जोड्या लावण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू द्यायच्या, जसं पेन असेल आणि त्याचं टपरं असेल, पेनाची जोडी त्याचं टोपणशी येईल। त्याच पद्धतीने पॅन्टची जोडी शर्ट, इरेझर पेन्सिल किंवा पेन्सिल शॉर्पनर अशा पद्धतीच्या जोड्या त्याला लावता येतात का ते या बौद्धिक विकास या क्षमतामध्ये आपल्याला तपासून पाहायचे। त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाचा टेबल असेल तो म्हणजे सामाजिक आणि भावनात्मक विकास। आता याच्यामध्ये सामाजिक आणि भावनात्मक विकासाची क्षमता तपासण्यासाठी आपल्याला तो राहत असलेल्या आपल्या परिवारातील सदस्यांची नावे सांगणे,
त्याला आपल्या परिवारातली नावं सांगायला लावायचे. आई, बाबा, आजोबा, आजी यांचे नावे चांगलं सांगत असेल तर चांगल्या याच्यात नोंद करावी. सांगता येत नसेल तर मदतीची गरज अशा याच्यात नोंद करायची. त्याच्यानंतर खेळ प्रक्रिया करून घेणे. त्याच्यात खेळामध्ये भाग घेताना तो आनंदाने सहभागी होतो, कसा होतो याची नोंद करणे. त्याच्यानंतर तो कसा राहतो, स्वच्छ आणि नीटनेटके राहतो का, त्याचे कपडे धुतलेले असतात का, स्वच्छ राहतो का, या संदर्भातल्या नोंदी या ठिकाणी करायच्या. त्याच्यानंतर धीटपणे बोलणे. तो बोलताना लाजतो किंवा बोलताना घाबरतो का धीटपणे बोलतो, या पद्धतीच्या क्षमता या सामाजिक आणि भावनात्मक विकास याच्यामध्ये तपासून घ्यायचे. टेबल क्रमांक 5 याच्यामध्ये भाषा विकास. 5 क्रमांकाचा टेबल हा भाषा विकासाचा क्षमता तपासणारा असेल. याच्यामध्ये भाषांच्या विकासासंदर्भातली आपल्याला क्षमता तपासत असताना याच्यामध्ये चित्र पाहून त्याचे वर्णन करायला लावणे. त्याच पद्धतीने त्याला माहीत असलेल्या गोष्टी, कासव ससाची गोष्ट असेल किंवा कावळ्याची गोष्ट असेल, त्याने आतापर्यंत लहान वयात किंवा बालपणात त्याने कोणकोणत्या गोष्टी ऐकल्या त्याबद्दल तोडके मोडके का होईना पण त्याला ते गोष्ट सांगायला लावणे. त्याचबरोबर अक्षर ओळखणे, अ, आ, इ. त्याच्यानंतर अक्षर पाहून लिहिणे. आता याच्यात समोर आपण अक्षर दाखवायचं आणि त्याला पाहून त्याला लिहायला लावणे. त्याला लिहिता येतं का, लिहिता येत असेल तर चांगले करतो लिहा आणि येत नसेल तर मदतीची गरज अशा पद्धतीने करा. त्याच्यानंतर टेबल क्रमांक 6 हा गणनपूर्व तयारी. याच्यामध्ये गणनपूर्व तयारीची क्षमता आपल्याला तपासावं लागतील. याच्यामध्ये गणितीय प्रक्रिया जसं कमी जास्त ओळखणे, त्याच पद्धतीने आकार ओळखणे, गोल, चौकोन, त्रिकोण ते आकार ओळखता येतात का, त्याच पद्धतीने अंक ओळखणे, 1 ते 9 पर्यंतचे अंक देणे किंवा 10 पर्यंतही ओळखतं का, 1-2 आकडे बदलून देणे ते ओळखता येतात का, अशा पद्धतीचे त्यांना अंकाची ओळख करून घेणे. त्याच्यानंतर चित्र दाखवून वस्तू मोजणे, या संदर्भातल्या क्षमता ह्या गणनपूर्वक तयारी या क्षमतामध्ये मोडतात. त्याची नोंद या तक्त्यामध्ये त्यांना आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर शेवटचं 7वा टेबल जो असेल तो माता पालकांना मार्गदर्शन करणे. त्याच्यानंतर त्यांचं पुस्तक किंवा साहित्य जे असेल ते वाटणे आणि त्याच्यानंतर त्यांना या आपल्या आठवड्याच्या याच्यामध्ये अभ्यासक्रम कसा घेतला जाईल याच्याविषयी माहिती आपल्याला त्यांना द्यायची आहे. तर अशा पद्धतीने शाळा पूर्वतयारीचे नियोजन करायचं आहे आणि मधून आपण त्यांचं माता पालक गट जसं करतो त्या पद्धतीने गट करून घरी कोणी शिकवणार असेल तर त्यांचे भावंडे असतील त्यांच्या मदतीने त्यांना